नमस्कार मित्रांनो, आज पण मी रनिंगसाठी आलो होतो. नॉनस्टॉप 20 मिनिट्स रनिंग केलं मी. 20 मिनिटात 19.5 मिनिटात मी जवळपास 3 किलोमीटर कवर केले. 6.5 मिनिटाला 1 किलोमीटर पडलं. खूप छान वाटलं. पण एक जाणवतं, यावर्षी मी सध्या उरणमध्ये राहिला आहे. यावर्षीचं उरणचं मॅक्सिमम तापमान 36.5च्या आसपास गेलं आणि नागपूरचं 45.5च्या आसपास. तरी पण लोकांना काय वाटते की नागपूरचा उन्हाळा खूप भयानक आहे. तर खरा भयानक उन्हाळा समुद्रकिनाऱ्याचा असतो. मुंबई आणि उरण या भागात 36.5 जरी टेम्परेचर असलं तरी एक वेट बल्ब टेम्परेचर नावाची कन्सेप्ट असते. वेट बल्ब टेम्परेचर तुमच्या एरियातलं जर 35च्या वर गेलं तर माणसाची जी कूलिंग सिस्टीम आहे, जे तुम्ही काम केल्यानंतर घाम येतो, तो घाम काय येतो की बॉडी कूल होते, ती कूलिंग सिस्टीम फेल होते. माणूस जाग्यावर हीट स्ट्रोकनं मरतो. कितीच्या वर गेल्यावर? 35च्या वर. उरणचं सध्या ते टेम्परेचर यावर्षी 31च्या वर गेलं होतं. फक्त 3-4 डिग्री सर्व माणसं मरण्यासाठी मार्जिन ठेवली आहे आपण. पृथ्वीची वाट लागलेली आहे, सगळं झालेलं आहे, पण कुठंच सोशल मीडियावर एखाद्या न्यूज एजन्सीद्वारे किंवा कोणतेही नेते यावर काहीच बोलत नाहीत. कालच मला एक आजी भेटल्या होत्या, त्या म्हणत होत्या मला कसं तरी उन्हात कसं तरी होते म्हणजे काय की कूलिंग सिस्टीमच तुमची इन्सफिशियंट होत आहे. तर कूलिंग सिस्टीम कशामुळं फेल होते? कारण हवेतली आर्द्रता खूप वाढते. त्यालाच वेट बल्ब टेम्परेचर म्हणतात. भलेही तुमचं बाहेरचं तापमान कमी असू दे, पण जर हवेत खूप जास्त आर्द्रता असेल तर तुमच्या बॉडीतला जो घाम बाहेर येतो आहे त्याचं इव्हॅपोरेशनच होत नाही. तुमची बॉडी कूलच होणार नाही. कूल नाही होणार, बॉडी गरम होत जाईल, तुमचे ऑर्गन फेल होऊन तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आणि ह्यात सर्वात जास्त धोका लहान मुलांना आहे, वयस्कर माणसांना आहे, आणि जे दिवसभर शेतात आपले शेतकरी बांधव जे काम करतात त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे. पण जागं कोण करणार आणि कोण जागं करेल याची वाट बघू नका मित्रांनो. स्वतःच जागे व्हा आणि याविरोधात स्वतःच आवाज उठवा. पहिले स्वतःच बदल करा की जी ही लोकसंख्या वाढ आहे किंवा चुकीचे आदर्श आपण ठेवलेले आहेत समोर, त्या आदर्शांना खाली उतरवा. जे क्लायमेट चेंजसाठी जबाबदार आहेत त्यांना आदर्श बनवू नका. खरोखरचे जे आदर्श आहेत आपले ते खूप होऊन गेलेत, याआधी मी तुम्हाला सांगितले. त्यांना आदर्श बनवा आणि सुरुवात तुमच्यापासून करा. तर कुठंतरी आपल्या मुलांसाठी आपण एक चांगली पृथ्वी सोडून जाऊ. नाहीतर मग आपल्या पृथ्वीचं जाऊ द्या, पृथ्वी प्रकृती आहे. आपल्या पोरांचं भविष्य काय आहे विचार करा.